नमस्कार, आपण बघत आहात भिवापूर टाइम्स, सर्वसामान्यांचा साथीदार। गॅस सिलेंडरचा कोणताही तुटवडा नाही असे शासन आणि प्रशासनातर्फे सांगितले जात आहे, पण भिवापूर टाइम्सने याची वास्तविकता पडताळून पाहिली असता गॅस सिलेंडर घेण्याकरिता आलेल्या नागरिकांना सिलेंडर मिळवण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। सिलेंडर घेण्यासाठी आता नागरिकांना गॅस गोडाऊन येथे जाऊन सिलेंडर आणावे लागत असल्याचे भिवापूर टाइम्सला दिसून आले। तिथे ग्राहकांच्या मोठ्या रांगा लागलेल्या असल्याचे देखील दिसून आले। नागरिकांच्या मते त्यांना गॅस गोडाऊनमधून सिलेंडर घेऊन जाण्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे। ज्यांच्याकडे वाहने नाहीत त्यांनी सिलेंडर कसे घेऊन जायचे? शहरातील काही एकट्या वृद्ध महिला राहतात, त्यांना सिलेंडर कसे मिळणार? त्यांनी उपाशी मरायचे का? घरपोच दिली जाणारी सुविधा का बंद करण्यात आली? असे अनेक प्रश्न देखील उपस्थित झाले आहेत। त्याचप्रमाणे सिलेंडर घ्यायला गेले असता प्रत्येकाला गॅस सिलेंडरला जोडणारा पाईप घेण्याची सक्ती केली जात असल्याची माहिती देखील भिवापूर टाइम्सला प्राप्त झाली असता त्याची वास्तविकता जाणून घेण्यासाठी भिवापूर टाइम्सने गॅस एजन्सीच्या प्रतिनिधींशी संवाद साधला। त्यांनी नागरिकांना अशा कोणत्याही प्रकारची सक्ती केली जात नसल्याचे सांगितले। सोबतच आमच्याकडे सिलेंडरचा जेवढा साठा येतो तेवढा साठा आम्ही वितरित करीत असल्याचे देखील सांगण्यात आले। या उन्हाळ्यामध्ये भर कंपनीमध्ये पब्लिक राहत आहे, जरी एखाद्याला पडला त्याला अटॅक आला गेला तर याचा जबाबदार कोण राहील? तिथं उन्हाची या सावलीची व्यवस्था करायला पाहिजे, त्या एजन्सीवाल्यानं तिथं थांबण्याची व्यवस्था करायला पाहिजे। 7 वाजतापासून आम्ही इथं आलो, कोणी जेवून नाही आले, उपाशी आले, त्याची व्यवस्था काय इथं? जसे पहिलं आता म्हातारे माणसं आहेत, म्हाताऱ्या माणसाला इथून हंडा डोक्यावर न्यायचा का? त्याने काय करायचं? कोणती काय करावं त्यानं आपल्या गाडीची जशी व्यवस्था होती तशी ठीक आहे, ज्यांचा बुकिंग होत असेल त्यालाच लगेच गावात जाऊन द्यायला पाहिजे। आता मगाशी एक व्यक्ती आलाय का त्याचा हंडा उचलला दावला येणं, त्याच्या या बुकावर तर खतवलेला नाही, मग हा तो त्याचा हंडा गेला कुठं? हे याच्या चुकीचं मनमानी चालू आहे, याची प्रश्न हा आहे। हे गावापर्यंत पोहोचायला पाहिजेत। म्हाताऱ्या माणसा कोणी ज्याच्या घरी व्यवस्था नाही त्याची व्यवस्था व्हायला पाहिजे। अरे उन्हाळ्यामध्ये भर उन्हाळा आहे, इथं काहीतरी सावलीची व्यवस्था करायला पाहिजे। आणि पाईप नाही का? पाईप आम्ही घेतलेला आहे, पण आता हे लोक सांगत आहेत की नवीन पाईप आहेत लोकांजवळ, तेव्हा त्या वायाच्यावर नवीन पाईप आहे। हे बाई आता त्या पाईपात 2-2 रुपये नेऊन करायचं का त्यानं? काय करायचं बा? पाईप असं तर माझा प्रश्न आहे का याच्या एजन्सीवाल्यांना त्या जो आहे ना कंपनी, त्या पाईपाची कंपनी त्याच्याशी त्याच्या कॉन्ट्रॅक्ट म्हणून जबरदस्तीने पाईप देतात ते, आणि त्याने येतोय येऊन पहा, पब्लिकला पाहिलं पाहावा किती लोक येत इथं उभे आहे। खुर्चीवर बसून सावलीमध्ये राहून पाहिलं ना, तिथं पहा का लोकांची व्यवस्था कोणती पोझिशन आहे लोकांची। हर उन्हाळा आहे, आपल्या घरी आम्ही कूलर पंख्यामध्ये झोपतो ना, या नुसतं सिलेंडरसाठी भर उन्हामध्ये थांबतो ना आम्ही। हे सवय लावून टाकतात, चुकीचा प्रश्न आहे। त्याने इथून भर उन्हात आहे, इथं सावलीची व्यवस्था करायला पाहिजे। आम्ही गुडघा माणूस कोठी जाऊ सांगा? कालपासून नंबर लावला, सकाळपासून 10 वाजतापासून येऊन उपाशी डब्बा गिब्बा घेऊन येत जा। डब्बा कायचा आणून स्वयंपाकच ना केलं तर एकरी बाई पोरण मारून असत तेवढं का? आता रिक्षा करून त्याची जावं लागेल सिलेंडरासाठी। सिलेंडर भेटल्यावर स्वयंपाक कराल का? मग काय तर कोणी कसं देईल? आता मागाचे सिलेंडर देतील का? काल चहा मांडलं आणि सिलेंडर गेला तर चूल पेटवलं, ते खड्डे खुड्डे चहा पकवला उदर कच्चा, आणि चहा पेलं त्याच्यावर राहिलं, इतका भात होता रातचा त्याच्यावर राहिलं। काल भजी आणलं घेऊन बाजारातून, ते भजे खाल्लं त्याच्यावर सकाळपासून येते येऊ ना, पोरं बारू माझे बाहेरात, मी एकटी बुडी येते, मग उपाशी मराठी पाडी आहे। सिलेंडर नाही भेटलं तर ह्या दुकानवाल्याला हॉटेलवाल्याला सिलेंडर देतात, आणि एकल्या बाया नाही ते मरून का आम्ही 1,500 याले विकतात आहे का? हॉटेलवाल्याला कसं येतून देतात ना, आम्हाला कुठे बाहेर देतात का? मोठ्या मोठ्या लोकांना देतात
आणि आम्हाला ना देऊन राहिले. कसं आहे, आम्ही एक वेळा घेतलो तर आम्हाला 4 महिने पुरते. आम्हाला 12 योग्य यायला लागले तर सगळीकडे आणि आपल्या भिवापूर तालुक्यामध्ये सुद्धा सिलेंडर कमी आहेत असं लोक बोलत आहेत, त्याबद्दल आपण काय सांगाल? माझ्याकडे आजच्या घडीला 1342 बुकिंग आहे आणि एक गाडी आम्हाला मिळालेली आहे. 2 दिवसापासून आमच्याकडे लोड नव्हते. आता असा लोकांच्या मनात गैरवापर झाला आहे. ज्यांना गरज आहे ते बी सिलेंडरसाठी धावत आहे आणि ज्यांच्याकडे अवेलेबल आहे ते दुसरा सिलेंडर आपल्याला भेटला पाहिजे म्हणून ऑफिसपर्यंत येत आहे. त्याच्यामुळे ग्रामीण भागात आम्ही गाड्या टाकणं बंद केले आहे. आता मागच्या 4 ते 5 दिवसाआधी वडद इथे घटना घडली. त्या बाईला सिलेंडर नाही दिलं, तुझं बुकिंग नव्हतं, DAC नव्हतं, तर ती गाडीच्या समोर येऊन झोपून गेली आणि प्रत्येक गावामध्ये सिलेंडर पुरवठा करणं शक्य नाही. परिस्थिती गंभीर आहे. जसा जसा माल येत आहे आमच्याकडे अवेलेबल होत आहे तसं आम्ही डिस्ट्रीब्यूट करत आहोत. इंडियन गॅसचं आहे आपल्याकडे एजन्सी, त्याच्यामध्ये जे लोक आता उन्हाव तानामध्ये उभे आहेत तर त्यांच्यासाठी काही सोय होऊ शकते का? हो, पाण्याची व्यवस्था केली आहे का? त्यांना बाहेर आता काल सिलेंडर नव्हते, आम्ही बाहेर बोर्ड लावून ठेवला आहे. त्या सिलेंडर नाही येऊ नको, बॅकलॉग आहे आमचा ते लावला आहे 4 दिवस. पण आधी ग्रामीण भागात असे सवय पडत होते, बुकिंग करत नव्हते. पुष्कळच्या लोकांच्या 2-2 वर्षापासून बुकिंगा नाही. आता आदेश आहे का बगर DACनं सिलेंडर द्यायचं नाही. त्याच्यामुळे लोक सिलेंडर नाही, गर्दी वाढलेली आहे. अर्ध्या लोकांचं तर त्यांच्यात बुकिंगच नाही राहत. आपला ग्रामीण भाग असल्यामुळे आम्ही त्याला समजून सांगतो, त्यांना बुकिंगा करून देतो. आणि आता 45 दिवसाचा कालावधी झाला, आधी 21 दिवसाचा कालावधी होता. आता त्यांना सांगतो आम्ही चेक करू शकतो. 15 एप्रिलला बुकिंग होईल, 4 एप्रिलला होईल, 28 मार्चला होईल. त्याच्यामुळे हा लोकांचा भ्रम आहे आणि त्या कारणात बुकिंग होत नसल्यामुळे गर्दी वाढली. सिलेंडर तर सगळ्यांना अवेलेबल आहे बुकिंगप्रमाणे, पण हे त्यांच्या बुकिंगचा कालावधी वाढल्यामुळे ज्यांनी या महिन्यात 4 तारखेला सिलेंडर उचलला तोही सिलेंडर दिलं. त्याच्यामध्ये अनावश्यक गर्दी. आता काही लोकांचं असं म्हणणं आहे की त्यांना पाईप घ्यायसाठी कंपल्सरी केलं जात आहे, म्हणजे जे पाईप असते सिलेंडरला आणि गॅसला जोडणारा जो पाईप असते, त्याच्याबद्दल काय सांगा? त्याच्याबद्दल असं आहे की मागच्या वर्षी सगळ्याच्या घरचे पाईप चेंज करायचं DAC म्हणून आम्ही मागच्या 1 वर्षापासून त्यांच्या घरी मुलं पाठवून त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही पाईप बदलवण्याचा प्रयत्न केला. पण रोजच्या लोकांना पैसे नाही आहे, मग उद्या ते पाईप अवॉइड केले. आमच्या इथे ज्यांच्या ड्यू डेट पाईपाची आहे त्यांनाच आम्ही पाईप देत आहोत. आणि पुष्कळच्या लोकांनी आज 2023 पासून KYC सुद्धा केलेल्या नाही आहे, तर त्यांच्या KYC करून देत आहोत. आता KYC करणं सुरू आहे. हो, एका टेबलवर KYC करणं आहे, दुसऱ्या टेबलवर बिल काढणं. KYC साठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात? पासबुक, आधार कार्ड, मोबाईल. पुष्कळच्या लोकांचे मोबाईल रजिस्ट्रेशन सुद्धा नाही. तालुक्यातील महत्त्वाच्या माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.